दिनेश कार्तिक या माणसाला नमस्कार आहे. आज त्याने जे आकाश मडवालला थर्ड मॅन वरती जे शॉट्स मारले 3, भाई साब, ते शॉट्स म्हणजे काय लाजवाब स्ट्रोक्स होते ते. ऑफ साइडला फास्ट बॉलर होता, जस्ट आणि ऑफ साइडला ग्लाइड, थर्ड मॅन वरती 6. एका फास्ट बॉलरला एका अंगावर येणारा जोरदार सांडाला फक्त एक हळू नाजूकपणे दिशा दाखवावी आणि त्याची सांडण्याची दिशा बदलावी कम्प्लिटली. तसा त्याने कीपर आणि स्लिप फिल्डरच्या मधून त्याने 4 मारला तो शॉट. त्यानंतर तसंच त्याने असं ग्लाइड केला जस्ट तो शॉट. काय शॉट्स होते तिन्ही. आरसीबी मॅच हरली तो विषयच नाहीये, पण दिनेश कार्तिकचे ते 3 शॉट्स डोळ्यांचं पारणं फिटलं. आणि आपण इंटरनेट बिल्स जे भरतोय वायफायचे ते भरून पावलेत. ह्याचसाठी वायफायचे पैसे भरणं सुरू असं वाटतंय मला. काय शॉट्स होते 3ही शॉट्स. हॅट्स ऑफ दिनेश कार्तिक. ज्या प्रकारे टायमिंग, ज्या प्रकारे तो जिगरा त्याच्याकडे जो आहे फास्ट बॉलरला खेळताना जो लागतो तो त्याच्याकडे आहे बॉस. जबराट शॉट. मग आकाश मडवाल त्याने जो हुक केला तो तर ठीक आहे, हुक शॉट होता तो पण जबराट होता बेसिकली. पण हे जे थर्ड मॅन 3 शॉट्स होते ते असे सतत बघत राहावे असे शॉट्स होते. ते सतत एका याच्यावर टाकावं लूप मध्ये आणि ते बघत राहावे असे शॉट्स मी लास्ट टाइम कधी बघितले मला पण आठवत नाहीये. आहा होते ते जबराट. सो दिनेश कार्तिकने माहोल केलाय. आणि सगळ्यात सही म्हणजे आजचा मोमेंट ऑफ द मॅच ते म्हणजे रोहित शर्माची मोमेंट. दिनेश कार्तिकला म्हणते ना, शाबाश दिनेश, शाबाश डीके, वर्ल्ड कप आने वाला है, वर्ल्ड कप खेलना है, शाबाश वर्ल्ड कप खेलना है, पुश कर और पुश कर, वर्ल्ड कप का साल है, पुश कर, वर्ल्ड कप खेलना है. रोहित शर्मा ॲट हिज बेस्ट. एकदम त्याची जी ब्रदरली त्याचे वाईब्स असतात, बिग ब्रदर वाईब्स असतात की आय एम देअर, बिंदास, चिल, खेळ यार, तू शिवी देईल हे देईल पण बिंदास आहे. त्याचा कोणाला राग येत नाही, तो कोणाचा राग करत नाही. पण त्याने ज्या प्रकारे दिनेश कार्तिकला ते म्हणाला तो ते जबरदस्त होतं. ते फार फार आजचा गोड मोमेंट होतो अगदी सगळ्यात. सो आज जे मॅच मध्ये झालं, दिनेश कार्तिकने जी इनिंग खेळली आज, मॅच आरसीबी हरली, मुंबई इंडियन्स जिंकलेत, तो पॉइंट नाही. आज आपण त्यावर नाही बोलतोय. आज फक्त दिनेश कार्तिक आणि दिनेश कार्तिकच्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी. वर्ल्ड कप येतो तेव्हा हा खेळतो. हा माणूस 2 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये जेव्हा इंडिया इंग्लंडच्या टूरला गेली होती 2021, इंडिया जेव्हा इंग्लंडच्या टूरला गेली होती 2021 मध्ये, तेव्हा हा माणूस कमेंट्री करत होता. क्रिकेट त्याने सोडलं होतं एक प्रकारे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर तो गेलाच होता बाहेर कधीचाच. 2019च्या वर्ल्ड कप मध्ये जेव्हा आपण हरलो न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल, त्यानंतर त्याला त्याचे परतीचे दोर त्याला काढण्यात आलं टीममधनं, इंडियन टीममधनं. आणि त्याचे परतीचे मार्ग तर बंदच झाले होते. म्हणजे अगदी ऑफिशियली एक प्रकारे, ऑफिशियली नाही पण ते एक प्रकारे पूर्ण बंद होते. कोणालाही अपेक्षाही नव्हती की हा दिनेश कार्तिक इंडियन क्रिकेट टीम मध्ये कधी खेळेल. त्यालाही ते माहित होतं कदाचित. तो बिंदास आपला कमेंट्री करायला लागला. 2021 मध्ये तो कमेंट्री करत होता इंडिया जेव्हा इंग्लंडच्या टूरला गेली. आणि अप्रतिम त्याचा तो परफेक्ट फिट असलेला त्याचा सूट, परफेक्ट हेअर कट, दाढी असलेली प्रॉपर शेप, वेल मेंटेन्ड, आणि माईक हातात घेऊन तो ज्या प्रकारे बोलत होता, ज्या प्रकारे त्याने कमेंट्री केली 2021 मध्ये, इट वॉज अ कमेंडेबल जॉब. सो पण त्यानंतर अचानक ग्रह तारे काय फिरलेत त्याची काय माहिती म्हणता येईल. पण जो तो खेळला 2022चं IPL, आणि त्यानंतर त्याला परत चान्स मिळाला इंडियन क्रिकेट टीम मध्ये येण्याचा 2022च्या वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप मध्ये तो परत आला खेळायला. आणि कोणालाही अपेक्षा नव्हती तो परत येईल. पण एक चूक झाली तेव्हा, खरं म्हणता येईल तर. आपण त्यावर नंतर बोलू. आज विषय फक्त चूक, वाईट, नेगेटिव्ह हा विषय नाही. आज फक्त गमतीदार हलका फुलका विषय आहे दिनेश कार्तिकचा आणि रोहित शर्माचा. पण जस्ट एक आठवलं म्हणून सांगतो की एक नेगेटिव्ह जी गोष्ट घडली
ती मुळात रोहित शर्मा ॲज अ कॅप्टन किंवा जे स्ट्रॅटेजिस्ट होते आपले किंवा कोच राहुल द्रविड 2022 वर्ल्ड कप म्हणतो मी, त्याला नीट हाताळता आलं नाही दिनेश कार्तिकला. त्यांनी आपल्या डोक्यात ठेवलं होतं की दिनेश कार्तिक म्हणजे फक्त शेवटचे 12 बॉलसाठी की तो फक्त फिनिशरच आहे. असं नाही आहे. मला तेव्हाही 2022 वर्ल्ड कप बघताना वाटत होतं की दिनेश कार्तिक इज नॉट फॉर जस्ट लास्ट 2 overs और 12 balls और 10 balls और 6 ते 7 विकेट गेल्यावरतीच त्याला शेवटी पाठवावं, त्यापूर्वी नाही. त्यापूर्वी अश्विन सुद्धा खेळलाय कदाचित त्याच्या आधी, आणि जो मूर्खपणाची हद्द होती ती. सॉरी, आज निगेटिव्ह काहीच बोलायचं नाहीये, पण दिनेश कार्तिकला जर 2022च्या वर्ल्ड कपमध्ये नीट हाताळलं असतं तर तो आणखी सक्सेसफुल ठरला असता त्या वर्ल्ड कपमध्ये. पण तो त्या वर्ल्ड कपमध्ये नीट तितका परफॉर्म करू शकला नाही जे त्याने IPL मध्ये 22 मध्ये केलं होतं 4 महिन्यांपूर्वी और 5-6 महिन्यांपूर्वी. त्यावेळेस त्याने जो परफॉर्म केला 2022च्या IPL मध्ये लाजवाब, त्याला एकदम त्याचे दारं उघडलेत इंडियन टीमचे परत. सो जो माणूस, जो क्रिकेट सोडून, इंटरनॅशनल क्रिकेट सोडून कमेंट्री करतोय, आणि कमेंट्रीत पण तो जबरदस्त काम करतोय. कोणालाही वाटलं नाही की तो परत इंडियन टीम मध्ये खेळेल. तो आला 2022च्या वर्ल्ड कप मध्ये, हेच फार मोठं काम होतं. हेच जबरदस्त एक कमबॅक म्हणावा तर असा कमबॅक म्हणावा. पण तो तितका परफॉर्म मात्र करू शकला नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यामागे कारण एक मॅनेजमेंटचं पण होतं थोडी चूक, की त्याला त्यांनीच म्हणजे कधी विकेट गेला त्याला वर पाठवलं नाही, त्याला फक्त शेवटचे 10 ते 12 बॉल पुरतच ठेवलं अख्ख्या वर्ल्ड कप 2022 मध्ये, आणि मग तो तितकं डिलिव्हर करू शकला नाही. 22चा वर्ल्ड कप संपला, 22 साल संपलं, 2023 संपलं. परत एकदा दिनेश कार्तिकला टीम मध्ये काढण्यात आलं. मग 2019च्या वर्ल्ड कप मध्ये तो परफॉर्म करू शकला नाही, त्याला काढण्यात आलं. आणि 2019च्या वर्ल्ड कप मध्ये त्याला का घेतलं होतं? कारण 2017चा निदहास ट्रॉफी आठवते, बांगलादेश विरुद्ध जी सिरीज झाली होती ट्रायंग्युलर, बांगलादेश, श्रीलंका, इंडिया. रोहित शर्मा वॉज द कॅप्टन, कारण विराट कोहली रेस्ट करत होते तेव्हा. सो निदहास ट्रॉफीला आय थिंक मार्च 2017 मध्ये लास्ट बॉलवर जो त्याने 6 मारला होता बांगलादेश विरुद्ध, आणि तेव्हा तो परत लाईमलाईट मध्ये आला, परत तो लोकप्रिय झाला त्या 6मुळे. आणि परत त्यानंतर 2018चा इंग्लंड टूर होता भारताचा, भारत इंग्लंड टूरला गेली होती, तर त्यामध्ये तो परत त्यामध्ये तो सक्सेसफुल झाला नाही. म्हणजे 17चा 6 मारला निदहास ट्रॉफीला, परत लोकांना अपेक्षा वाटल्या की यार अब करेगा दिनेश कार्तिक कुछ, पण 18च्या टीम मध्ये आला तो. इंडियन टीम जेव्हा इंग्लंड टूरला गेली, परत तो परफॉर्म करू शकला नाही, परत त्याला बाहेर काढलं. मग परत 2019च्या वर्ल्ड कप मध्ये त्याला पुन्हा घेण्यात आलं, कारण परत IPL झालं 2019 IPL उन्हाळ्यात. IPL मध्ये त्याने परत एकदा चांगलं प्रॉमिसिंग परफॉर्मन्स केला. मग त्याला परत 2019च्या वर्ल्ड कप मध्ये घेण्यात आलं, जो जून जुलैमध्ये झाला. जे IPL संपल्या 1.5-2 महिन्यानंतर वर्ल्ड कप होता. आणि 2019च्या IPLचा त्याचा परफॉर्मन्स म्हणजे कन्सिडर केला गेला. सो त्याला वर्ल्ड कप मध्ये घेण्यात आलं परत 2019च्या. आणि न्यूझीलंड विरुद्ध तो परत सक्सेसफुल ठरला नाही, आणि आपण सेमी फायनल हरलो, जी अजूनही वेदना आहे मनात. मग 19च्या वर्ल्ड कप मध्ये परफॉर्म केला नाही, भारत बाहेर पडला, आणि दिनेश कार्तिकला पण डीकेला बाहेर काढण्यात आलं. मग परत स्टोरी हीच की 20-21 काहीच नाही. दिनेश कार्तिक कुठेही त्याचं नाव नव्हतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, कोणी त्याला कन्सिडरही करत नव्हतं. तो कमेंट्री करायला लागला होता 21 मध्ये. मग 22 मध्ये IPL मध्ये परत तो खेळला चांगला, आणि IPL आटोपलं उन्हाळ्यात मेच्या एंड पर्यंत, आणि मग वर्ल्ड कप होता 2022 ऑक्टोबरमध्ये, त्याला परत घेण्यात आलं IPL मध्ये. आणि मध्यंतरी त्याने चांगली परफॉर्मन्स पण परत इंडियन टीम कडून केलं होतं त्याने. त्याला T20 वर्ल्ड कप मध्ये घेतलं 22च्या. पण परत एकदा त्याचा वर्ल्ड कप मध्ये तो खेळूनही नीट परफॉर्म करू शकला नाही. सो परत त्याला आता बाहेर काढण्यात आलाय 2022 मधनं. आणि आज रोहित शर्मा, आज त्याने ज्या प्रकारे शॉट्स मारलेत, आणि इव्हन आज या अख्ख्या IPL जे सुरू झालं 15-20 दिवसांपासून जास्तच, त्यामध्ये तो परत खूप चांगला परफॉर्म करतोय दिनेश कार्तिक. सो हे गमतीदार आहे. जसं वर्ल्ड कपचं वर्ष येतं, हा माणूस जबरदस्त फॉर्म मध्ये येतो, IPL मध्ये रन्स काढायला लागतो,
परत एकदा निवड समिती त्याला कन्सिडर करायला लागते आणि त्याला वर्ल्ड कपमध्ये घेण्याचे चान्सेस वाढतात. सो रोहित शर्माने आज ज्या प्रकारे गमतीदार त्याला म्हणाला कि हा शाबाश शाबाश खेलते जा वर्ल्ड कप खेलना है इस साल वर्ल्ड कप का साल है पुश कर खुद को पुश कर खुद को पुश कर रहा है वर्ल्ड कप के लिए. सो हे फार मजेदार होतं आजचं. सो परत आता एकदा त्याला 2024च्या वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप मध्ये त्याला घेतात का विराट कोहलीला हे बघण्यासारखं आहे. मला तरी प्रामाणिकपणे इच्छा नाहीये की आता त्याला त्याचा पीक संपलेला आहे वर्ल्ड कपसाठी आणि आपल्याकडे बाकीचे कीपर जे बॅट्समन आहेत ते आपल्याकडे आहेत आता. पण तो विषय नंतर वेगळा, तो सिरियस विषय आहे. पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली आहे का और आठवते का, पहिला वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप जो साऊथ आफ्रिकेत झाला 2007चा, जो आपण जिंकलो महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये, त्या वर्ल्ड कप मध्ये कीपर होता आपला DK दिनेश कार्तिक. त्याने साऊथ आफ्रिकेच्याच मॅच मध्ये कीपिंग केलं होतं. महेंद्रसिंग धोनी वॉज द फिल्डर, धोनी फिल्डिंग करत होता आणि दिनेश कार्तिक हा कीपर होता. जर माय मेमरी सर्विंग मी राईट तर हे असंच होतं. मला आठवत आहे त्याने जबरदस्त कॅच पकडला होता रुद्रप्रताप सिंगच्या बॉलिंगवरती. रुद्रप्रताप सिंग बॉलिंग करत होता आणि त्याने एक जबराट कॅच हवेत फुल डायव्ह मारत कॅच पकडला होता दिनेश कार्तिकने 2007च्या वर्ल्ड कप मध्ये. 2007, 17 वर्षांपूर्वी जो पहिला वर्ल्ड कप झाला होता. RP सिंगच्या बॉलिंगवरचा तो कॅच मला अजूनही डोळ्यासमोर येतोय. सो 17 वर्षांपासून हा क्रिकेट खेळतोय, त्याच्या आधी पण तो खेळायला लागलाय. पण T20 वर्ल्ड कप पहिला झाला आणि आता कितवा 8वा 9वा एडिशन असं माहिती नाहीये. पण 2024च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा त्याला आता गमतीने का असे ना कन्सिडर केल्या जाऊ शकतं और केल्या जात आहे ऑलरेडी. कारण या वर्षी परत त्याने वर्ल्ड कपचं वर्ष आल्याबरोबर त्याचा परफॉर्मन्सचा ग्राफ उंचावला आहे. सो आज रोहित शर्माने जी त्याचा गमतीदार त्याची खेचली कोटी केली ती मजेदार होती. पण पॉइंट हा आहे की त्याला परत चान्स मिळावा का DKला